नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली ऊर्जाकडे तो पत्ता आलेला आहे. म्हणजे ज्या फॅक्टरीमुळे मुलांचं त्याचबरोबर लोकांचं नुकसान होतंय, ज्या फॅक्टरीमुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत, त्या फॅक्टरीचा पत्ता त्या बाईने म्हणजेच सुशीलाने आता दिलेला आहे. आणि सोनालीची आई सुशीला हिने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण इकडे हर्षवर्धनने मात्र एक वेगळा डाव आखलाय, ज्याचा विचारही आपण करू शकत नाही. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र चुकीच्या पद्धतीनं हे सगळं घडत आहे. आणि मात्र त्याने ठरवले की काहीही झालं तरी तिथं फक्त आणि फक्त ऊर्जाच जाणार. इकडे शौर्य मात्र म्हणत असतो की काहीही झालं तरीही मीच जाणार आहे ऊर्जा बरोबर. ऊर्जा, तू एकटीने जायचं नाहीये, मी तुझ्या सोबत तिथं असणार आहे, असं शौर्याचं बोलणं असतं. पण इथे शौर्याला तिथे कसं पोहोचू द्यायचं नाहीये हे मी ठरवणार आहे, हा विचार या हर्षवर्धनने केलेला आहे. कारण एवढा मूर्ख माणूस आहे, त्याला जराही अक्कल नाहीये की तो आपल्या सुनेबद्दल एवढं सगळं बोलत आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही शौर्याचं असं म्हणणं आहे की ऊर्जा, मी तुझ्या सोबत आहे. आणि इकडे हर्षवर्धनचं असं म्हणणं आहे की मी तुला तिथे पोहोचूच देणार नाही. म्हणजेच इथे लक्षात येते का प्रेक्षकांनो, हर्षवर्धनने किती मोठा डाव आखलाय. कारण त्याच्या डोक्यात असा प्लॅन आहे की त्याला विक्रांतचा काटा तर काढायचा आहे, पण तो काटा काढताना मात्र शौर्याच्या इकडे ऊर्जाला अडकवायचा आहे. इतका घाणेरडा डाव या माणसाने आखलेला आहे. त्याला जराही लाज वाटत नाहीये की ती आपली सून आहे, त्याही पेक्षा आपला एक मित्र होता कधी काळी, त्याची मुलगी आहे. आपल्या स्वतःच्या मुलीच्या बाबतीत वाईट घडलं तर त्रास होतो, पण दुसऱ्यांच्या मुलीच्या बाबतीत वाईट करताना त्याला जराही वाईट वाटत नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत आहेत. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता सेशन सुरू झालेला असतो, तो म्हणजे तीर्थाचा. डॉक्टर तिला बोलत असतात, ऊर्जावाहिनी जेव्हा तुझ्या सोबत असेल तेव्हा तुला काय वाटतं? तेव्हा तीर्थ सांगू लागते की हो, ऊर्जावाहिनी जेव्हा माझ्या सोबत असते ना तेव्हा मला खूप छान वाटतं. मला असं वाटतं की विक्रांत माझ्यापर्यंत पोहोचूच शकणार नाहीये, विक्रांत माझं काहीच वाईट करू शकणार नाहीये. या सगळ्या गोष्टी तिथे चालू असतात. मग तेव्हा डॉक्टर म्हणतात की आता डोळे बंद कर. डोळे बंद कर म्हटलं की ते तीर्थाला टेन्शन येतं. डॉक्टर म्हणतात आम्ही आहोत ना सगळे, आता तुझी ऊर्जावाहिनी तुझ्या सोबत आहे ना, मग तू शांतपणे डोळे बंद कर. काही एक्सरसाइज आपल्याला घ्यायच्या आहेत. मग तीर्थाने डोळे बंद केलेले असतात. त्यानंतर तिला डोळे उघडायला सांगितले जातात. पण आता डोळे बंद केल्यानंतर तीर्था पॅनिक झालेली नसते. आणि मग डॉक्टर तिला सांगू लागतात की आता तू डोळे उघड आणि मग बघ, तिथे बाजूलाच ऊर्जा आहे, आम्ही सगळेजण तुझ्या सोबत आहे की नाही, मग अजिबात काळजी करायची गरज नाही, असं सगळं तिला सांगितलं जात असतं. आणि त्याच वेळेस तीर्थाला सांगितलं जातं की घाबरण्याची गरज नाहीये. पण आता ऊर्जा, तू उद्याच्या म्हणजे परवाचा जो सेशन आहे त्या सेशनला तू पूर्ण वेळ इथं असणं गरजेचं आहे. तेव्हा तीर्था म्हणते की नाही, मला खात्री आहे की ऊर्जावाहिनी प्रत्येक वेळेस सोबत असेल असं काही आपण सांगू शकत नाही, काहीही घडू शकतं ना. त्यामुळं ऊर्जावाहिनी माझ्यासोबत आहे असं समजून मी हा सेशन अटेंड करेल, असंही त्या दोघी जणी बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू झालेल्या आहेत, नेमकं त्याच वेळेस इकडे जेव्हा आता तीर्था सांगते की हो आता मी ठीक आहे, आता मला घाबरण्याची गरज नाहीये, असं तीर्था सांगत आहे, तेव्हा तिला डॉक्टर सुद्धा म्हणत असतात की चांगली गोष्ट आहे. मग आता तेवढ्यातच 15 मिनिटांनी बरोबर विजय आणि आजीला बोलवलेलं असतं, ते दोघेही तिथे आलेले असतात. तेव्हा मात्र आता डॉक्टर तिला सांगत असतात की घाबरण्याची गरज नाहीये, तुला छान वाटतंय ना आता, मग कशाला टेन्शन घेतेस, कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. त्यामुळं आता बिनधास्त राहायचं आहे. आणि तुला ऊर्जाबरोबर छान वाटतं की नाही, मग ऊर्जा तुझ्या आजूबाजूला आहे असं फील करायचं. आणि त्याच वेळी ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र तीर्था सांगते की हो नक्की. तीर्थाचा चेहरा खुललेला असतो, तिच्या मनातली भीती गेलेली असते, तीर्था खूप खुश असते आणि या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे चाललेल्या असतात. तर डॉक्टर मात्र म्हणतात की चांगली गोष्ट आहे, अजिबात काळजी करायची गरज नाही. आणि त्याच वेळेस
इकडे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आजींना छान वाटत असतं आणि आजी सुद्धा तेवढ्याच खुश झालेल्या असतात आणि तीर्थाकडे त्या पाहत असतात. तीर्था मात्र म्हणत असते की हो, आणि विजयाच्या समोर तीर्थ आता इकडे ऊर्जाला मिठी मारते आणि खुश होते. त्यावेळेस मात्र जेव्हा हे सगळं घडत आहे, आता ऊर्जा सगळं आवरून रूममध्ये येते. इकडे शौर्य मात्र रुसून बसलेला असतो. ऊर्जा म्हणते, शौर्य प्लीज ऐक ना. लगेच शौर्य दुसरीकडे मान फिरवतो, तिच्याकडे पाहती नसतो. तेव्हा ऊर्जा म्हणते, काय रे हे शौर्य, असं काय करतोयस तू? तेव्हा शौर्य म्हणतो की तू काय केलंय तुला माहिती आहे ना? तेव्हा ऊर्जा म्हणते, सॉरी शौर्य, मी तुझा फोन रिसीव्ह करू शकले नाहीये. मी खरंच, मला तुला सगळं सांगायचंय काय झालंय ते. ती म्हणते, ठीक आहे, मी उठाबशा काढते. असं म्हणत आता ती उठाबशा काढायला सुरुवात करते. तेव्हा शौर्य म्हणतो की उठाबशा वगैरे काढायची काही गरज नाहीये, मला माहिती आहे काय झालेलं असू शकतं. असं म्हणत शौर्य तिला समजून घेतो. त्यानंतर जेव्हा शौर्य तिच्याकडे पाहत असतो तेव्हा म्हणतो, तुला कळत नाहीये का ऊर्जा, तू काय करून ठेवतेस ते तुझ्या लक्षात येत नाहीये. तुला माहिती आहे का काय झालं असतं, काय प्रॉब्लेम झाले असते, या सगळ्या गोष्टींचा कधीतरी विचार करत जा ना. असं म्हणत शौर्य तिला बोलत असतो. तेव्हा ऊर्जा म्हणते की ऐकून घे ना, काय झालं, मी तुला काय सांगते ते जरा शांतपणे ऐकून घे. असं जेव्हा शौर्याला ऊर्जा सांगते तेव्हा शौर्य म्हणतो, काय सांगायचंय तुला, अजून काय झालं होतं वेगळं, मला कळेल अशा भाषेत बोल माझ्याशी. आणि मग ऊर्जा जेव्हा त्याला सांगायला सुरुवात करते की शौर्य, अरे ती मुलगी, शौर्य म्हणतो, मला पहिलं सांग की आवाज कोणाचा होता, कोण किंचाळलं होतं, काय झालं होतं तिथं. मग ऊर्जा घडलेला सगळा प्रकार सांगायला सुरुवात करते. आणि त्याच वेळी जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र ती सांगते की ती मुलगी ज्या पद्धतीने हे सगळं घडत होतं आणि त्या पद्धतीने जी मुलगी बेशुद्ध पडते, काय होतं, म्हणजे मी जेव्हा तिथं गेले तेव्हा ती मुलगी म्हणते की मला पाणी नको आहे, पाणी विष आहे, पाणी विष आहे, असं म्हणत ती मुलगी बोलत असते. आणि या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडलेल्या असतात. ऊर्जा हे सगळं डिटेलमध्ये शौर्याला सांगत असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा शौर्य म्हणतो, काय बोलतेस हे सगळं, इतकं विचित्र आणि भयानक पद्धतीनं झालंय हे. तेव्हा ती सांगते की हो, हे सगळं जेव्हा छान पद्धतीनं घडलेलं असतं. आणि मग मात्र शौर्य तिला म्हणतो की तुझी काळजी वाटते. ऊर्जा म्हणते, मी ही केस घ्यायला पाहिजे ना. आणि मग ऊर्जा त्याला सांगत असते. त्याच वेळी त्यांच्या रूमच्या बाहेर आता वॉच ठेवणारा तिथे हर्षवर्धन आलेला असतो आणि हर्षवर्धन हे सगळं पाहतो. तो एवढंच ऐकतो की केस घेतली पाहिजे आणि तो तिथून निघून जातो. शौर्य म्हणतो, हो बरोबर आहे, पण मी तुझ्यासोबत असणार आहे, तू एकटीने कुठंही जायचं नाही, एवढं लक्षात ठेव. आणि त्याच वेळी शौर्य जेव्हा तिच्याशी बोलत आहे आणि मग शौर्य तिला सांगतो त्यावेळेस हर्षवर्धन तिथे नसतो. हर्षवर्धनला आता त्या बाईचा फोन आलेला असतो. ती बाई म्हणजे सुशीला, जी फसवत आहे इकडे ऊर्जाला. ती म्हणते की साहेब, तेव्हा हर्षवर्धन खूप चिडलेला असतो, ही काय वेळ झाली का, मी तुला सांगितलं होतं ना मला कधी फोन करायचंय ते, हे तर सगळं पहिल्याच भेटीत घडायला पाहिजे होतं, पहिल्या भेटीत विश्वास बसलेला नाहीये तिचा, म्हणून मला ही दुसरी गोष्ट करावी लागलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी हे सगळं माझं प्लॅनिंग होतं, एवढं लक्षात ठेव, कारण ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या तू केलेल्या नाहीयेत. तेव्हा ती म्हणत असते, पण माझ्या कामाचं काय? तेव्हा तो म्हणतो की तुझ्या मुलीने उत्तम अभिनय केलेला आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता पाहायला मिळतं ते म्हणजे ती बाई म्हणत असते की अगदी उत्तम होईल, आता लवकरात लवकर त्या फॅक्टरीच्या ॲड्रेसपर्यंत तिला पोहोचवायचं आहे. आणि एकदा का त्या फॅक्टरीच्या ॲड्रेसपर्यंत ती पोहोचली की सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे करायच्या आहेत असं सांगितलं जात असतं. आणि नेमकं त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच हर्षवर्धनने जो प्लॅन केलेला असतो त्या प्लॅननुसार सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. इकडे हर्षवर्धन म्हणत असतो की तुला काय वाटतंय ऊर्जा, हे सगळं तू करतेस, तुला हे सगळं करायला मी लावत आहे, या सगळ्याचा करता करवता मी आहे. म्हणजे ह्या हर्षवर्धनला जराही लाज वाटत नाहीये. एखादी मुलगी आपलं अस्तित्व निर्माण करत आहे, पण या माणसाला मात्र फक्त एवढंच पडलंय, तो म्हणजे त्याचा स्वार्थ. त्याला काहीही करून ऊर्जाला उद्ध्वस्त करायचं आहे आणि ऊर्जाला उद्ध्वस्त करण्यासाठी त्याने हाकलेला डाव असतो.
त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता शिर्केंनी त्या माणसाला, त्याची माणसं तिथं पाठवलेली असतात शिर्केंनी, आणि तिथं सांगितलेलं असतं की लवकरात लवकर जायचं आणि विक्रांतला ताब्यात घ्यायचं. पण आता युवराज तिथे पोहोचलेला असतो. युवराज पाहतो तर तिथे त्याला विक्रांत दिसत नाहीये. तेव्हा शिर्के म्हणतात, पाटोळे काय हे? तेव्हा पाटोळे सांगायला आलेले असतात की आपली माणसं तिथं पोहोचण्याआधीच विक्रांत साहेब तिथून गायब झालेले आहेत. आता हे सगळं जे काय ऐकून शिर्के चिडलेले असतात. आत्ताच्या आत्ता आपल्याला शोधलं पाहिजे, नक्की काय झालंय, कुठं गायब झालाय, ह्या सगळ्या गोष्टींचा शोध आपल्याला घेतला पाहिजे, असं डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे शिर्के म्हणत असतात की अहो साहेब ऐकून तरी घ्या. पण इकडे शिर्के ऐकून घ्यायलाच तयार नसतो, कारण पाटोळे त्याला सांगत असतात. पण ते म्हणतात की नाही, ह्यामध्ये हर्षवर्धनचा हात असू शकतो, कोणी गायब केलेलं असेल विक्रांतला, कोण असेल या सगळ्याला जबाबदार, अशा अनेक गोष्टींबद्दल त्यांचं चाललेलं असतं. इकडे ऊर्जा मात्र विचार करत असते. ऊर्जा म्हणत असते की काय झालं हे सगळं. आणि ऊर्जा ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलत असते तेव्हा ती म्हणते की मला एकाही प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाहीये. या सगळ्याचा अर्थ काय आहे, या सगळ्या गोष्टी अशा का घडतायत, हा विचार ऊर्जाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि मला जोपर्यंत ती फॅक्टरी, त्या फॅक्टरीचं नाव काहीच कळत नाहीये, तर मी या सगळ्याबद्दल कशी माहिती मिळवणार आहे, या गोष्टींबद्दल बोलणं चालू असतं. विचार करत असते ती. तेवढ्यातच शौर्य तिथे येतो आणि शौर्याने गरमागरम चहा आणलेला असतो. तेव्हा मात्र शौर्य म्हणतो की हे घे, चहा आणलाय मी तुझ्यासाठी. आणि ती म्हणते की खरंच खरंच मला खूप गरज होती शौर्य चहाची, असं म्हणत ऊर्जा चहा घ्यायला सुरुवात करते. शौर्य आणि ऊर्जा दोघंही जाम खुश असतात. दोघांनाही खूप छान वाटत असतं. आणि त्याच वेळी या सगळ्या गोष्टी तिथं घडत असतात. आणि मग मात्र इकडे ऊर्जा म्हणते त्यात पण नवऱ्याने स्वतःच्या हाताने चहा आणणं म्हणजे ही गोष्ट खरंच खूप मोठी आहे. म्हणजे ऊर्जाला पुन्हा शौर्य सांगू लागतो की झालं, तुला चहाची गरज होती पण माझी गरज नव्हती, तुला माझ्याबद्दल नाही वाटलेलं, म्हणजे मी चहा आणलाय त्याचं कौतुक नाहीये तुला, फक्त तुला चहाचं कौतुक आहे, असं तो सांगत असतो. आणि मग मात्र ऊर्जा म्हणत असते नाही रे बाबा, तसं काही नाहीये, मला तुझी पण गरज आहे. आणि ही नौटंकी, खरंच खरंच खूप नौटंकी करतोयस तू, असं म्हणत ती त्याला बोलत असते. तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतो की हो मला माहिती आहे मी नौटंकी करतोय, पण तुझ्या लक्षात येतंय का, तू पण काहीतरी काय कमी नाही आहे नौटंकी करायला, तू पण तशीच आहे, असं शौर्य तिला सांगत असतो. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते म्हणजे काय म्हणायचंय का तुला. तेव्हा शौर्य म्हणतो की तुला पण चांगलंच माहिती आहे मला काय म्हणायचंय ते. आणि दोघंही बोलत असतात. ऊर्जा म्हणते शौर्य तुला माहिती आहे का, तू ना वकील असण्यापेक्षा ना ॲक्टर असायला हवा होता खरंच. आणि असं म्हणत दोघंही बोलत असतात. शौर्य आणि ऊर्जा यांचं नातं खुलत असतं. आणि ऊर्जा या सगळ्या गोष्टींबद्दल त्याच्याशी बोलत असते. त्याला सांगत असते की शौर्य मला कळत नाहीये की फॅक्टरीचं नाव काहीच माहीत नाहीये. तेव्हा शौर्य म्हणतो की हो बरोबर आहे. ऊर्जा म्हणते पण तिथं आजूबाजूच्या लोकांची पण चौकशी करणं गरजेचं आहे ना, आपल्याला त्या एरियामध्ये गेलं पाहिजे, तिथं काय घडतंय, कसं घडतंय, या सगळ्या गोष्टींची माहिती काढली पाहिजे, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि मग शौर्य पुन्हा सगळं शांतपणे ऐकून घेतो आणि ऊर्जाला सांगू लागतो की हे बघ ऊर्जा, काही झालं तरीही तू एकटीनं तिथं जायचं नाहीये, मी तुझ्यासोबत असणार आहे. आणि दोघांचा रोमांस असता असता दोघंही एकमेकांशी कामाच्या बद्दल तेवढेच सिरियसली बोलत असतात. त्यांना दोघांनाही तेवढाच कामाचा सिरियसनेस असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा शौर्य हा ऊर्जाबरोबर अगदी प्रेमाने बोलत असतो, प्रेमाने वागत असतो. आणि शौर्य ऊर्जाला सांगत सुद्धा असतो की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि मी तुझ्यासोबत असणार आहे. आणि ऊर्जा म्हणत असते की शौर्य हो, एकदा का त्या फॅक्टरीचा पत्ता मिळाला, नक्की फॅक्टरी, तो एरिया याबद्दल माहिती मिळाली की मग सगळं व्यवस्थित होईल, असं म्हणत दोघंही बोलत असतात. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे शौर्य ऊर्जाला म्हणत असतो की हे बघ ऊर्जा, मला माहिती आहे सगळं काय आहे आणि तुझ्या डोक्यात काय सुरू आहे, या सगळ्या गोष्टी मला चांगल्याच माहिती आहेत. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये तू एकटीने बाहेर पडायचं नाही, तू एकटीने या सगळ्यापासून लांब राहायचं आहे, तुला यामध्ये त्रास होता कामा नये, असं शौर्य सांगत असतो. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की हो शौर्य, मी आहे व्यवस्थित, नको काळजी करू, सगळ्या गोष्टी नीट होतील, असं सुद्धा ती सांगत असते. आणि त्याचवेळी इकडे शौर्याला काळजी वाटत आहे. आणि मग एवढ्यातच ऊर्जाचा फोन वाजतो.
ऊर्जा म्हणते की बोला. तेव्हा सुशीला म्हणते की मॅडम तुम्ही मला लवकरात लवकर भेटायला याल का? खरंच खूप गरज आहे मला आणि मला खरंच खूप टेन्शन आलं आहे. मला कळत नाही आहे की मी काय करू आणि कशी रिॲक्ट करू? असं म्हणत तिने आता फोन केलेला असतो. तेव्हा ऊर्जा म्हणते की हो येते मी. आता ऊर्जाला एक कळत नाही आहे की एवढी पळापळ करायची, कारण त्या बाईने आपल्याला धडनीट पत्ता दिलेला नाही आहे, घराचा पत्ता दिलेला नाही आहे. पण ऊर्जा मात्र वेड्यासारखी नुसती धावत असते. ती विचारच करत नाही आहे की या सगळ्या गोष्टींचे परिणाम काय होणार आहेत आणि या सगळ्या गोष्टी अशा कशा घडणार आहेत. या गोष्टींचा जराही विचार तिच्या मनात येत नाही आहे की ही बाई फ्रॉड तर नाही आहे ना. म्हणजे तिच्या मुलीला बघितलं म्हणून काय झालं? एवढी मुलगी जर मरणाच्या दारात आहे, तर एखादी बाई काही करून तिला हॉस्पिटलला घेऊन गेली असती. पण ही बाई मात्र मुलगी चक्कर येऊन पडते, तिथं पडते, एवढं सगळं घडतं. तरीही तिला मात्र त्याचं काहीच वाटत नाहीये. ती बाई त्या मुलीच्या तोंडाकडे बघत बसते आणि सांगते की हे चक्कर येणं वगैरे सवयीचं झालंय आम्हाला. ही काही पद्धत नाही ना झाली बोलण्याची. आपल्या मुलाचं रक्षण आपणच केलं पाहिजे ना. कितीही आजारी असलं, काही असलं तरीही. हा शंका मात्र ऊर्जाच्या मनात जराही येत नसतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जाला आता त्या फॅक्टरीचा पत्ता मिळालेला असतो आणि त्या बाईने तो पत्ता दिलेला असतो आणि त्यानंतर हर्षवर्धनला फोन करून ही खबर दिलेली आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की ऊर्जाने सुद्धा शौर्यला सांगितले की शौर्य मला पत्ता मिळालेला आहे. शौर्य म्हणतो की ऊर्जा काही झालं तरीही तू एकटीने तिथं जायचं नाहीये, मी तुझ्यासोबत असणार आहे. असं शौर्यने सांगितलेलं असलं तरीही इकडे हर्षवर्धन म्हणतो की शौर्य तुला मी तिथे जाऊच देणार नाही. शौर्य म्हणत असतो की ऊर्जा मला तुझ्यासोबत या सगळ्या कामामध्ये स्वतःला गुंतून घ्यायचं आहे, पण मला कळत नाहीये की डॅडनी माझ्या पुढे एवढा कामाचा ढीग का ठेवलेला आहे. पण हर्षवर्धनचा डाव धुळीस मिसळून ऊर्जाला मदतीला शौर्य जाणार आहे, कारण त्या गोडाऊनमध्ये नक्कीच असं काहीतरी घडणार आहे की ज्याच्यामुळं ऊर्जाच्या जीवाला धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो आणि शौर्य हा तिच्या मदतीला असणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.